Hello students, continuing from the previous lecture, we are going to see now the second case, that is mass tied to a rod. Now we are considering here in place of a string if rod is connected. That means जसं मराठीमध्ये जर सांगायचं झालं तर आपण जसं याआधी स्ट्रिंग म्हणजे एक प्रकारचा धागा कन्सिडर केला होता जो वेटलेस होता, त्या जागेवर जर आता आपण एखादा रॉड कन्सिडर केला, रॉड जो असा पूर्णपणे काय राहील, सॉलिड राहील, त्याच्यामध्ये स्लॅग येणार नाही, कुठेच ए पोझिशनला पण येणार नाही. तो रॉड वेटलेस आहे, मासलेस आहे असं आपण म्हणू शकतो, पण तसा आपण ॲक्च्युली तसा रॉड आपण क्रिएट करू शकणार नाही एकदम ज्याचं वेट शून्य आहे किंवा जो वेटलेस आहे. म्हणून आपण असं ॲझ्युम करू की तो वेटलेस रॉड आहे, आणि तो जर मी ॲझ्युम केला आणि त्याचा जर विचार करून मी सेम कंडिशन किंवा सेम एक्सप्रेशन्स फॉर मिनिमम व्हेलॉसिटीचा ऑब्टेन करण्याचा प्रयत्न केला प्रत्येक पोझिशनवर, तर ते असं येईल बघा. हिअर डायग्राम इंडिकेट्स rod tied to a center, and when a position is at A, when the position of the bob is at A, then what will happen? Then at A, previously we have considered that at A, याआधी आपण असं कन्सिडर केलेलं आहे की A मध्ये किंवा A पॉईंटवर असताना तो जो रॉड आहे त्या जागेवर आपण स्ट्रिंग कन्सिडर केला होता, आणि म्हणून ए जागेवर असताना जर स्ट्रिंग आपल्याला मिनिमम व्हेलॉसिटीसाठी आपण टी ए म्हणजे स्ट्रिंगचं टेन्शन जे आहे ते आपण 0 घेतलं होतं, 0 घेतलं होतं. स्ट्रिंगचं टेन्शन जर आपण 0 घेतलं त्यावेळेस मला समजलं की तेवढी मिनिमम व्हेलॉसिटी त्या ठिकाणी आवश्यक होती, ती √RG एवढी आपल्याला भेटली होती. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथे जर मी मिनिमम व्हेलॉसिटी √RG पेक्षाही जर कमी केली तर याच्यामध्ये स्लॅग येणार नाही, कारण आपण टेन्शन =0 धरलेलं होतं. या ठिकाणी टेन्शन कधीही 0 होणार नाही, कारण की तो एक काहीतरी मास असणारा रॉड आहे, किंवा आपण त्याला म्हणू की काहीतरी इनर्शिया आहे त्याला मासमुळं, आणि म्हणून तो पूर्णपणे ताठ किंवा सरळ राहील, आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी काय दिसणार नाही, तर त्या रॉडला स्लॅग होताना आपल्याला दिसणार नाही, आणि म्हणून तो रॉड असा स्ट्रॉंगच राहील. आणि असा जर स्ट्रॉंग रॉड राहत असेल तर आपल्याला असं म्हणता येईल की देअर विल बी नो स्लॅग इन द रॉड, अँड देअरफॉर मिनिमम व्हेलॉसिटी, इफ वी हॅव मिनिमम व्हेलॉसिटी =0, म्हणजे आपण जर व्हेलॉसिटी 0 जरी आपण घेतली तरीसुद्धा ती पॉसिबल आहे, आणि हा इथे येऊन पडणार नाही, आणि हा काय करेल, सर्क्युलर मोशन परफॉर्म करत राहील, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत राहील. जर मी असं पाहिलं की बॉब तर हा खाली पडत नाही आहे, म्हणजे त्याला सेंट्रिपिटल फोर्स आहेच. आता हा सेंट्रिपिटल फोर्स कोण देत आहे, तर मागच्यासारखंच आपण इथे पाहू की या ठिकाणी खालच्या बाजूला टेन्शन इन द स्ट्रिंग जसं आपण घेतलं त्या ठिकाणी टेन्शन इन द रॉड इथे आपण घेऊ, तसंच TA हे टेन्शन झालं, तसंच MG हे त्याचं वेट झालं. दोन्ही टुवर्ड दी सेंटर किंवा ॲक्टिंग डाऊनवर्ड्स आहे, म्हणून दोघांचीही बेरीज केल्यानंतर आपल्याला जे मिळेल तेवढ्या प्रमाणात सेंट्रिपिटल फोर्स या ठिकाणी ॲक्ट होताना आपल्याला दिसत आहे. तो सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे mv²/r. इथे व्हेलॉसिटी या ठिकाणची VA म्हटलेली आहे आपण, ॲट पॉईंट A इट इज VA. आणि आपण पहिलेच वर कंडिशन कन्सिडर केलेली आहे की इफ VA इज इक्वल टू पॉझिटिव्ह, म्हणजे आपण या ठिकाणी अशा प्रकारे वर नेल्यावर इथे आपण याला थांबून जरी दिलं तरीही हा रॉडच्या वर असणारा A पोझिशनवर असणारा बॉब जो खाली पडणार नाही आहे, पुढे आपण मोशन कंटिन्यू करू शकतो. म्हणून आपण VA =0 पॉसिबल आहे असं आपण म्हटलं होतं. ती जर आपण कंडिशन इथे पुट केली की मिनिमम व्हेलॉसिटी VA कॅन बी 0, अँड देअरफॉर VA =0 जर मी पुट केली तर मला असं दिसेल की mg + TA =0 होऊन जाईल, आणि म्हणून मग TA इथे राहू दिला आणि mg जर तिकडे नेला तर ते -mg असं होऊन जाईल, म्हणजे वेट हे मायनस होऊन जाईल, आणि ते तर पॉसिबल नाही आहे. वेट कधीही मायनस होऊ शकणार नाही. पण असं आपण म्हणू शकतो की -mg एवढ्या प्रमाणातला फोर्स TA एवढा असेल असं आपण म्हणू शकतो. म्हणजे TA हा -mg असा असेल जे पॉसिबल नाही आहे, म्हणजे TA शक्य नाही आहे, किंवा TA ची गरज नाही आहे, किंवा TA तिथे नाही आहे असं आपण म्हणू. म्हणून आपण असं म्हणू शकतो की टेन्शन इन द स्ट्रिंग ज्याप्रमाणे आपण इथे मेंटेन केलं होतं तसं इथे रॉडमध्ये मेंटेन करण्याची गरज नाही, त्याच्या इनर्शियामुळे त्याला ते आपोआप मिळत आहे, म्हणून आपल्याला TA जो आहे तो रिक्वायर्ड नाही आहे असं आपण म्हणू शकतो. इथे जर मी B पॉईंटचा विचार जर केला तर मागच्यासारखंच आपण इथे सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करत आहे,
बी या पॉईंटवर आपल्याला असं दिसतं आहे दोन प्रकारचे फोर्सेस आहेत, एक म्हणजे टी बी टुवर्ड द सेंटर आणि दुसरा एम जी ॲक्टिंग डाऊनवर्ड्स. आता टुवर्ड द सेंटर असणारा फोर्स टी बी हा जो आहे तो म्हणजे टेन्शन इन द रॉड आहे, तो आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करत आहे. परंतु एवढ्या प्रमाणात सेंट्रिपिटल फोर्स आपल्याला प्रोव्हाइड होतानाच खाली इकडे ओढताना आपल्याला एम जी एवढा फोर्स दिसत आहे. म्हणून मग टोटल फोर्स हा टुवर्ड द सेंटर न राहता एम जी एवढा फोर्स त्यातून मायनस करून उरलेला टुवर्ड द सेंटर जो फोर्स आहे त्यामुळे हा रॉड काय करत आहे, सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. म्हणून आपण असं म्हणू टी बी मायनस एम जी इज द रिक्वायर्ड सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइडेड टू दी बॉब ॲट पोझिशन बी. म्हणून आपण असं लिहू शकतो टी बी मायनस एम जी इज इक्वल टू एम व्ही बी स्क्वेअर अपॉन आर. याला इक्वेशन नंबर 3 असं म्हणू आपण. इक्वेशन नंबर 2 इथे द्यायचं राहिला आहे. टी एला आपण काय म्हणायचं आहे, इक्वेशन नंबर 2 असं म्हणायचं आहे. जर इथे आपण पाहिलं की इक्वेशन नंबर 3 मिळाला आपल्याला, यानंतर आपल्याला आता मिनिमम व्हेलॉसिटी जर इथे काढायची असेल बीला, म्हणजे व्ही बी म्हणू आपण त्याला, तर ती किती असेल. तर इथे आपण पाहू की ए आणि बीच्या मधात किती प्रमाणात एनर्जी कमी किंवा जास्त होते. आपल्याला माहिती आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीनुसार दोन्ही पॉईंटला एनर्जी काय असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. तर इथे मी जर पाहिलं तर चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू हिअर इन्क्रीज और डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू हिअर द इन्क्रीज इन कायनेटिक एनर्जी. हाऊ इट कॅन बी. आपल्याला माहिती आहे की इथे पोटेन्शियल एनर्जी जेवढी असेल इथे खाली येताना व्हेलॉसिटी वाढत आहे आणि इथे आपल्याला मॅक्सिमम व्हेलॉसिटी बी पॉईंटवर मिळते आणि म्हणून इथे हाफ एम बी स्क्वेअरची व्हॅल्यू जी आहे ती सर्वात जास्त असेल. म्हणून आपण असं म्हणू की या ठिकाणी आपल्याला कायनेटिक एनर्जी जास्त भेटलेली आहे, ती म्हणजे इथे जी पोटेन्शियल एनर्जी होती ती कन्वर्ट होऊन कायनेटिक एनर्जी वाढलेली आहे आणि इथली पोटेन्शियल एनर्जी कमी होत होत इथे कायनेटिक एनर्जी वाढत आहे. म्हणून आपण असं म्हणू की जेवढ्या प्रमाणात इथे चेंज झाला पोटेन्शियल एनर्जीचा तेवढ्याच प्रमाणात कायनेटिक एनर्जीचा पण चेंज झालेला आहे. पोटेन्शियल एनर्जी कमी झालेली आहे, कायनेटिक एनर्जी वाढलेली आहे. म्हणून इथे आपण पाहू की चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. मग चेंज इन पोटेन्शियल एनर्जी कसं काढणार आपण, तर मग या ठिकाणी म्हणजे बी पॉईंटवर ए पॉईंटच्या कंपॅरिझनमध्ये किती पोटेन्शियल एनर्जी शिल्लक आहे किंवा असं म्हणू की कमी झालेली आहे ती आपल्याला काढायची आहे. तर इथे किती होती आणि इथे किती होती हे मायनस करण्यापेक्षा आपण कंपॅरिझन करताना चेंज इन पोटेन्शियल करताना आपल्याला माहीत आहे की फॉर्म्युला एम जी इंटू एच. एच म्हणजे हाईट फ्रॉम दॅट पोझिशन दॅट वी आर मेजरिंग द हाईट. आपल्याला या पोझिशनपासून या पोझिशनपर्यंतचं काढायचं आहे किंवा यातला फरक काढायचा आहे. म्हणून इथून इथला फरक काढू आपण. इथून इथला म्हणजे आर आहे आणि इथून इथला म्हणजे दुसरा आर आहे. म्हणून आपण असं म्हणू की इथे पोटेन्शियल एनर्जी किती आहे, एम जी इंटू ट्वाईस आर. मग इक्वल टू म्हणू आपण चेंज इन कायनेटिक एनर्जी. म्हणजे कायनेटिक एनर्जी कितीने बदल झाला. इथे कायनेटिक एनर्जी होती हाफ एम व्ही ए स्क्वेअर, इथे होती हाफ एम व्ही बी स्क्वेअर. खाली येताना वेलॉसिटी वाढत आहे म्हणजे व्ही वाढत आहे, म्हणून हाफ एम व्ही बी स्क्वेअर ही क्वांटिटी वाढलेली असेल म्हणजे इथली कायनेटिक एनर्जी जास्त आहे, इथली कमी आहे. म्हणून मी जास्तमधून जर कमी मायनस केली तर मला काय मिळेल, चेंज मिळेल. मग इथे मला असं दिसतं आहे हाफ एम व्ही बी स्क्वेअर मायनस हाफ एम व्ही ए स्क्वेअर. हे जर मी केलं हाफ एम कॉमन निघाला, व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर. इथे 2 इकडे घेतला आपण, एम जी आर असं मिळालं मला. या दोन्हीकडे 2 आहे पण हा 2 इथून इकडे जाईल, एम दोन्हीकडे असल्यामुळे कॅन्सल होऊन जाईल. हा 2 इथून इकडे आला तर तो 4 झाला. 4 जी आर इज इक्वल टू व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर असं आपल्याला मिळते इथे. आता या ठिकाणी आपल्याला पहिली भेटलेली व्हॅल्यू जी आहे ती म्हणजे व्ही ए इक्वल टू 0 आपण सुरुवातीला कन्सिडर केलेली आहे. ए पोझिशनला असताना मिनिमम वेलॉसिटी ती जर मी इथे टाकली तर मला असं दिसेल की इथे 0 होऊन जाईल आणि मग व्ही बी स्क्वेअर इक्वल टू 4 जी आर असं होऊन जाईल. आणि म्हणून व्ही बी इक्वल टू अंडररूट 4 जी आर किंवा 4चा स्क्वेअर रूट निघाला तर 2 अंडररूट जी आर अशी आपल्याला व्हॅल्यू मिळेल व्ही बीची. आता दोन व्हॅल्यू आपल्याला मिळालेल्या आहे. इथे व्ही ए इक्वल टू 0 मिळाला, व्ही बी इक्वल टू 2 अंडररूट जी आर असं मिळालं. आता सी पोझिशनला किंवा डी पोझिशनला दोन्हीकडे सारखंच आहे, त्यातला सी पॉईंटला आपण काढू तर आपल्याला असं मिळेल की बिटवीन ए अँड सी जर मला पुन्हा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी जर मी वापरला तर मला ए आणि सीच्या मधात वाढलेली कायनेटिक एनर्जी आणि कमी झालेली पोटेन्शियल एनर्जी काय दिसेल, सारखी दिसेल. जेवढ्या प्रमाणात पोटेन्शियल एनर्जी ए पासून सी पण जाताना कमी होईल तेवढ्याच प्रमाणात ती ए पासून सी पण जाताना वाढेल. म्हणून मी असं म्हणतो चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. आता पोटेन्शियल एनर्जी किती कमी झालेली आहे असं आपण काढताना या आणि या पॉईंटच्या हाईटमधला जो डिफरन्स आहे तो आपण तिथे मल्टिप्लाय करू. म्हणजे एम जी इन टू डिफरन्स बिटवीन द हाईट ॲट पोझिशन ए टू सी. सी पोझिशनला इथून इथपर्यंत आणलं मी तर मला असं दिसते ही म्हणजे
आर आहे, म्हणजेच रॉडची लेंथ आहे ती, सर्क्युलर मोशन करतानाची ती रेडियस आहे, म्हणून मी इथे लिहिलं एम जी इंटू आर. आता हा आर किंवा हा ट्वाईस आर मी कसा लिहिलेला आहे, तर फक्त डिफरन्स बिटवीन द हाईट असं मी घेतलेलं आहे. म्हणून जे दोन पॉईंट आपण घेत आहोत त्यांच्यातला डिफरन्स इथे आपल्याला लिहायचा आहे. एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला. ए आणि सी मधला डिफरन्स किती आहे, तर ए पासून सी पर्यंत येताना हा पॉईंट जर इथे घेतला तर तो झाला आर. ए पासून बी पर्यंत इथे झाला आर प्लस आर म्हणजे ट्वाईस आर. तोच मी इथे लिहिला आहे, कारण की आपण काय काढतो आहोत, चेंज काढतो आहोत. म्हणून मग एम जी आर लिहिलं. चेंज इन कायनेटिक एनर्जी तसंच लिहिलं आपण. आपल्याला माहीत आहे सी पर्यंत येताना कायनेटिक एनर्जी जास्त असेल, कारण की वेलॉसिटी वाढत आहे. एच्या पॉईंटला काय आहे, वेलॉसिटी कमी आहे, म्हणून हाफ एम व्ही सी स्क्वेअर मायनस हाफ एम व्ही ए स्क्वेअर इथे भेटलं मला ते. आपल्याला माहिती आहे व्ही ए इक्वल टू 0 आहे. ते जर मी इथे पुट केलं तर मला असं मिळते जी आर एम जी आर इज इक्वल टू हाफ एम व्ही सी स्क्वेअर. ही पूर्ण टर्म काय होऊन जाणार, 0 होऊन जाईल. यामध्ये काय झालं की एम दोन्हीकडे असल्यामुळे कॅन्सल होईल. मग इथे राहिला जी आर इज इक्वल टू व्ही सी स्क्वेअर बाय 2. हा 2 जर इकडे आणला तर व्ही सी स्क्वेअर इक्वल टू ट्वाईस जी आर असं भेटलं मला. म्हणून मग व्ही सी इक्वल टू अंडर रूट ट्वाईस जी आर अशी मला व्ही सीची व्हॅल्यू मिळाली. हे ॲट पॉईंट सी आपल्याला व्ही सीची व्हॅल्यू मिळालेली आहे अंडर रूट ट्वाईस जी आर. बी पॉईंटला 2 अंडर रूट जी आर किंवा अंडर रूट 4 जी आर अशी भेटलेली आहे. आणि ए पॉईंटला मिनिमम किती आहे, व्ही इक्वल टू 0 आपल्याला करता येईल.